मुद्द्यावर घुसण्याच्या आधी तुम्हाला सांगते, सकाळी सिद्धू या नावाने मला एक केक रिसीव्ह झाला होता आणि केकची प्राईस होती 1350 रुपये. हे बघून मी जरा शॉक झाले आणि मी म्हटलं सिद्धू कोण आहे नेमका. तर मी सचिनला कॉल केला आणि त्याला मी क्लिअरली सांगितलं, कारण अशा स्ट्रेंजर गोष्टी घडल्या की मी त्याला पहिला सांगते, कमेंट असू दे किंवा एखादा मेसेज असू दे, सगळं मी त्याला सांगते. मग तो मला म्हटला की सिद्धू असं त्याने केलं आणि त्यानंतर म्हटला की अशा अशा हॉटेलमधनं आला आहे का. तर तो बोलला हां, म्हणजे मी बोलले हां या हॉटेलमधनं आला. तर म्हणते डोंट वरी, मीच पाठवलं आहे. मी म्हटलं अरे माझ्यासोबत तू प्रँक करतो आहेस की काय. म्हणे अरे ठीक आहे यार, थोडं तरी सरप्राईज होत जा ना, एवढी काय घाबरतेस म्हणे. ठीक आहे, आणि तू आहेस म्हणे स्ट्रॉंग, तुला कोणी काहीच करू शकत नाही. म्हणजे लिटरली तो मला मोटिवेट करत होता. बरं, आता विषय असा की मी काल परवा एक हे केलं होतं, व्हिडिओ पोस्ट केला होता की मी दर महिन्याला 1 तोळा आणि अर्धा तोळा सोना घेते. 1 तोळा आणि अर्धा तोळा म्हणजे 1 तोळा किंवा अर्धा तोळा असा. ठीक आहे, बॅकग्राऊंडला मला माहिती आहे तुम्हाला एक वेगळाच व्हिडिओ प्ले होतो आहे, पण आता तुम्हाला हा मुद्दा पण मला सांगणं खरंच खूप गरजेचं होतं. एकीने कमेंट केली की तुझ्याकडे तर सोन्याची खदाण असेल, तू दर महिन्याला अर्धा तोळा किंवा 1 तोळा सोनं घेतेस, मग असं तसं भरपूर मेसेजेस तिने केले आणि बऱ्याच लोकांनी पण केले. तर कसं आहे, सोन्याची खदाण वगैरे असा काही प्रकार नसतो आहे. मी गेल्या 2-4 महिन्यापासूनच, म्हणजे जवळपास ऑगस्ट महिन्यापासून इन्व्हेस्ट करते आहे आणि खरं सांगते की यूट्यूब नाही तर फक्त यूट्यूबवरनं डॉलर तरी येतोच, पण फेसबुकचे डॉलर असतात जेवढे यूट्यूबचे असतात. आणि यूट्यूबला तरी मला लॉंग व्हिडिओला फार कमी व्ह्यूज आहेत, बट माझ्या फेसबुकच्या ईच अँड एव्हरी व्हिडिओजला ना लॉंग व्हिडिओला 1,50,000, 70,000, 2,00,000, 3,00,000 असे व्ह्यूज. आणि अजून एक गोष्ट आहे की फेसबुकचा डॉलर येतो आणि हां, जे मी यूट्यूबवरनं शॉर्ट व्हिडिओ करते ते प्रत्येक व्हिडिओ माझे 1,00,000, 2,00,000, 3,00,000 असे काही मिलियनमध्ये पण आहे. त्यात मी जे प्रोडक्ट टॅग करते त्याचा ॲफिलेटचा पैसा मला डॉलरपेक्षा जास्त येतो. तर हे सगळे पैसे आता इंस्टाग्रामचे जे पेड प्रमोशन असतात, प्रत्येक दुसऱ्या दिवशीला पेड प्रमोशन असतात. इन्स्टावरचे पेड प्रमोशन मी जवळपास 10-12 हजारमध्येच करते, फार कमी करते त्याच्यामध्ये. बट यूट्यूबचे मी जवळपास 20+ घेते, 20 आणि 25-30 जे ब्रँडनुसार. तर ठीक आहे, असं आहे मंडळी. सगळं एकंदरीत पैसा गोळा केला की थोडा पैसा आरामात येतो की दर महिन्याला 1 तोळा घेऊन घराचा खर्च पण भागवतो. पण हे काही स्टेबल नसतं. ठीक आहे, हे स्टेबल नसतो. तर मंडळी मी आले होते नाशिकच्या 4 पॉईंट बाय शेरटन या हॉटेलला. इथे माझा फ्रेंड सचिन, मी आणि अभय, आम्ही तिघंही एकत्र, म्हणजे मी आणि अभय तरी एकत्र जॉईन झालो होतो सचिनच्या हॉटेलला. तर तो बारटेंडर होता आणि मी हॉस्टेस होते, रेस्टॉरंट हॉस्टेस. बरं, ही स्टोरी मी नंतर शेअर करेन. तर छान वाटलं की तो आता F&B मॅनेजर आहे. तो आणि सचिन दोघंही एकाच सेम पोझिशनला आहे. तर तो 4 पॉईंट बाय शेरटनला F&B मॅनेजर आहे आणि सचिन इथे नो हॉटेलला पुण्यामध्ये. तर एकत्र काम केलेले मुलं आणि आता ते ग्रो करतायत, भारी वाटतं की नाही. तर हे सॅलड काउंटर आहे, तिथे मी माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आले होते आणि असं त्याला बिलकुल सांगितलं नव्हतं. कोइन्सिडन्स आमची भेट झाली तिथे. आणि असं नाही आहे की त्याला सांगितलं नाही, ह्याचं कारण एकच की मला रेफरन्स नको होतं की बाबा उगाच कशाला ना. तर मी अचानक तिथे गेल्यानंतर त्याला भेटले आणि सॅलड काउंटर खूप छान होतं, टॉपिंग छान होते, त्यांचे सिझलिंग पण छान होते, सगळं बेस्ट होतं. बुफे स्प्रेडसुद्धा अमेझिंग होता. आणि मला असं वाटतं की मागच्या वर्षी मी माझ्या वाढदिवसाला नाही का पेरूच्या वाडीला गेले होते, खूप सुंदर अनुभव होता. तिथे पण मी आणि शिव आणि वैष्णवीच गेलो होतो, का तर मग मला माझा दिवस स्पेशल माझ्या मुलांसोबत स्पेंड करायला खरंच खूप आवडतं आणि सचिनला प्रत्येक वेळा वेळ नसतो त्यामुळे. तर सॅलड ट्राय केलं, वेलकम ड्रिंक मस्त होती. त्यानंतर आम्ही डायरेक्ट मेन कोर्सकडे गेलो. तर बुफेमध्ये राईस प्रिपरेशन पण भरपूर होते, डाळ पण खूप छान पद्धतीची होती. 5 स्टार हॉटेलचा बुफे स्प्रेड कसा असतो माहिती आहे का, स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट आणि सॅलड काउंटर आणि आईस्क्रीम काउंटर एक वेगळा असतो. त्यात हा मेन कोर्स आहे जिथे आपल्याला जेवणाचे पदार्थ मिळतात. त्याच्यामध्ये इंडियन, कॉन्टिनेंटल आणि एशियन प्लस चायनीज असे सेक्शन असतात. तर प्रत्येक डिशेस हे 3-3 असतात. मी व्हेज घेतलं होतं, ऑफकोर्स मी हे पाळते आपलं मार्गशीर्ष. मुलांना मी नाही का हे आडवत की बाबा ठीक आहे मुलं खा, मी आणि सचिन आम्ही पाळतो. मुलांना कसं न्यूट्रिशन जायला पाहिजे आणि त्यांना जे आवडतं त्यांना मी कळू देते. जेव्हा त्यांना कळेल त्यावेळेस मग मी त्यांना समजून सांगेल की बाळा असं 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 असते. तर बाकी बऱ्याच लोकांनी असे पण कमेंट केले होते की तुझ्या मुलांसमोर तू वाईन पितेस, त्यांना काय आदर्श देते. तर मंडळी मी एकटीच नाही आहे, या जगामध्ये बरेच लोक आहे. आणि कसं असतं ना, एक एज्युकेटेड फॅमिली असते. आता तुम्हाला दिसते की मी भांडे पण घासते, अरे भांडे घासण्याचे व्हिडिओ किंवा हे माझं प्रमोशन व्हिडिओ आहे, अदरवाईज मी ते कधी दाखवलंच नसतं. आपल्याला जर ही लाईफस्टाईल हे करायची आहे तर तुम्ही, बरेच लोकांचं असं पण म्हणणं होतं की हिच्याकडे आत्ता नवीन पैसा आला. तर मंडळी असं नाही आहे, आधीपासून आम्ही हीच लाईफ जगत आलो आहे. फक्त एवढं आहे की आधी यूट्यूब नव्हता.
तर हे कधी दाखवता आलं नाही. आधी तर उलट ह्यापेक्षा भारी होतं. प्रत्येक 3 महिन्याला आम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल करायचो, म्हणजे मी तरी, माझी मुलगी आणि मी. शिवचरण झाल्यानंतर तर आम्ही महाराष्ट्रामध्येच आलो, म्हणून त्या बिचाराने फक्त 2दाच प्रवास केला. पण आम्ही चंदीगड, महाराष्ट्र आणि राजस्थानपासून महाराष्ट्र असे कंटिन्यू ट्रॅव्हल, आम्ही आधी बाहेरच होतो राहायला. तर असं आहे, गैरसमज करून घेऊ नका. मी खोटं काही सांगत नाही. यूट्यूबमध्ये, फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये भरपूर पैसा आहे, पण मेहनत इतकी आहे ना की तुम्हाला रात्रीची झोप घालवावी लागते. आणि लवकरच भेटूया आणि एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.